तो केवट म्हणतात काय. केवट जवळ आला आणि केवट म्हणू लागला काय काम आहे. त्यावेळेला श्री राम प्रभू म्हटले मी राम आहे, दशरथ नंदन राम. हे दशरथ नंदन लक्ष्मण माझे भ्राता आणि ही माझी पत्नी सीता. आम्हाला तुझ्या या नावेत बसून गंगेच्या पार करून दे. आता केवट म्हटला नाही, मी काही तुम्हाला गंगेच्या पलीकडे नेणार नाही. श्री राम प्रभू म्हटले अरे का नेत नाहीस, आम्हाला गंगेच्या पलीकडे जायचंय. तू नावाडी आहेस, तू केवट आहे, तुझं कर्तव्य आहे की जो घाटावर येईल त्याला घाटाच्या पलीकडे पोहोचवणं. का नेणार नाहीस. तो म्हटला कारण मला तुमचा वर्म कळलेला आहे. काय कळलं. वर्म. काय. कोणता वर्म. हेच की तुमच्या चरणाच्या धुळीने एक स्त्री झाली होती. तुमच्या चरणाची धूळ एका दगडाला लागली होती तर त्या दगडाची काय झाली होती. स्त्री झाली होती. तुमच्या चरणाची धूळ जर माझ्या नावेला लागली तर माझे नाव काय होईल. स्त्री होईल. आणि मला आधीचीच एक बायको आहे आणि एक नाव माझी उपजीवन घडवते. एक नावेवरती माझं जीवन आहे, एका नावेवरती माझं पोट भरते आणि तीच नाव जर स्त्री झाली तर घरामध्ये एक सदस्य आणखी वाढेल, माझा धंदा बंद पडेल. आणि एक सदस्य घरामध्ये वाढला की 2 भाकरी शिल्लक कराव्या लागतील. 2 भाकरी वाढल्या म्हणजे 2 कप भाजी वाढली आणि कमवण्याचं कुठलंही साधन राहणार नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला माझ्या नावे बसवणार नाही. आता हे बोलणं ऐकून राग आला कोणाला. लक्ष्मणाला. लक्ष्मण म्हटलं हे केवट असा बोलला. तेवढ्यात रामजींना त्याचा हात पकडला. शांतीनं काम घे, इथं एकच केवट आहे, याने जर नेलं नाही तर फजिती होईल, तू शांत बस. त्यावेळेला केवट म्हटला मी तुम्हाला नेणार नाही. श्री राम म्हटले अरे विनंती, माझ्या चरण रजाने तुझी स्त्री, तुझ्या नौक्याची स्त्री, तुझ्या या नावेची स्त्री होणार नाही, माझं वचन आहे. म्हणे ठीक आहे, मी तुम्हाला माझ्या नावेत बसवतो, पण एक अट आहे. म्हणे कोणती. म्हणे आधी मी तुमचे पाय स्वच्छ धुणार, म्हणजे तिला काही धूळ राहणार नाही. पण पुन्हा खाली मातीवर पाय टेकल्यानंतर पुन्हा धूळ लागेल, म्हणून पाय धुतल्यावर लगेच मी तुम्हाला माझ्या खांद्यावर बसवणार, मग नौकेत बसवणार. पण पाय धुत असताना नौकाच्या काठावर थोडं बसवले. प्रभूंना पाय धुवू लागला. पाय धुत असताना थोडं पडण्याचं नाटक केलं. कुणी. श्रीरामांनी. आणि त्यावेळेला केवटाला माहित आहे की श्रीराम साक्षात कोण आहे, म्हणून तो म्हटला प्रभू तुम्ही पडणार नाही, तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवा. आता उद्धार होण्यासाठी स्वतःसाठी केवट म्हटलं हात ठेवा. आणि प्रभू सुद्धा लीलाधर आहेत. प्रभू म्हटले खरंच मी पडणार नाही, म्हणून प्रभूने 2 हात केवटाच्या डोक्यावर ठेवले. कधी कधी देवाला सुद्धा पडण्याच्या भीतीने भक्ताच्या डोक्यावर हात ठेवा लागतो. हे भक्ताचं भाग्य आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. आणि त्या ठिकाणी श्री राम प्रभू नावेत बसले, गंगेच्या मध्ये आलेले आहेत. पण चालवत असताना केवटानं एक लीला केली. नाव अशी चालू लागला. कधी इकडे न्यायचा, कधी इकडे न्यायचा, कधी अशी व्हायची, कधी अशी व्हायची. श्री राम म्हणू लागले अरे नाव बुडली तर आम्ही बुडून जातो. आधीच मला तरता येत नाही. तरण कळतं ना. पोहणं का तरण. आपण तरण शब्द वापरू, इथं तरण वापरलाय. मला तरण येत नाही, मला पोहता येत नाही. ना
आलं. त्यावेळेला केवट म्हटला, प्रभू तुम्ही तर सकल संसाराची नाव कडीला नेतात आणि तुम्हाला तरता येत नाही. तुम्ही भवसागरामधून सगळ्यांना तारतात, तुम्हाला तरता येत नाही. त्यावेळेला श्रीराम म्हटले, अरे केवट मला फक्त तारता येतं, तरता येत नाही. दुसऱ्याला संकटातून तारता येतं पण स्वतःला पाण्यात तरता येत नाही. हे लीलाधर राम आहे. गंगेच्या पार गेलेले आहेत, केवटाने हात जोडलेले आहेत आणि तेवढ्या श्रीराम प्रभूंच्या मनात विचार आला, ह्याने आपल्याला गंगे पार आणले, आपण याला काहीतरी दिलं पाहिजे. स्वतःकडे काही नव्हतं पण बघा नवऱ्याच्या मनातला भाव ओळखला सीता मातेने आणि हातातली अंगठी काढली. हातातली अंगठी काढली आणि देऊ लागल्या, स्वामी धरा अंगठी, अंगठी घ्या आणि या तुमच्या भक्ताला द्या. रामाने धन्यवाद दिले, सीतेच्या हातातली अंगठी दिली, केवटाला देऊ लागले. त्या वेळेला केवट म्हटला, प्रभू मला ही अंगठी नको. म्हणे काय पाहिजे मग? म्हणे आज तुम्ही माझ्या घाटावर आले, मी तुम्हाला घाट पार करून दिलं. जेव्हा मी मेल्याच्या नंतर मी तुमच्या घाटावर येईन तेव्हा तुम्ही मला पार करून न्यायचं, हेच मागणार.